श्रीराम समर्थ. एक भरोसा, एक बल, एक आस, विश्वास. परमार्थातल्या खऱ्या प्रचितीसाठी अनन्य शरण भाव ठेवून आम्हाला घेण्यासाठी महाराजांनी फक्त नाम ठेवले, ज्याच्यातूनच त्यांच्याबद्दल शुद्ध भाव आमच्यात येईल. या पलीकडे बाकी काहीही लागत नाही. एकच भरवसा. 1. मी कोणीच नाही. 2. पण मी सद्गुरूंचा आहे आणि ते पूर्णपणे सक्षम आहेत. 3. आणि मी दुसऱ्या कोणाचाही नाही. या तिन्ही गोष्टी स्पष्टपणे माहीत झाल्या की मग दैन्यपणा राहत नाही. काय आहे की महाराज केवळ तुम्हीच आहात. या एकाच भावनेने केलेले नामस्मरण जे असतं, त्या नामस्मरणाचा प्रताप म्हणजे देहबुद्धीपासून विलग होणं. आम्ही प्रपंच करत असतो, त्यामध्ये ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण फक्त तुम्हीच आहात हे आमच्या मनात पक्क पाहिजे. कोणत्याही विकल्पाशिवाय असलेला अनन्य शरणभाव कशासाठी पाहिजे? तर महाराजांचं करणं आम्हा प्रापंचिकांसाठी असल्यामुळे जर आम्ही त्यांना जज केलं तर क्रिकेटच्या भाषेत बोलायचं म्हणजे माझा प्रत्येक वेळी रनआउट पण असतो, क्लीन बोल्ड पण असतो, LBW पण असतो, कॅच पण असतो, सगळं एकाच वेळी. कुठल्याही बाजूने समजूच शकत नाही. आऊट आहे हे नक्की, अपीलच करू नको म्हणतो तसं आहे ते. एवढी परिस्थिती गंभीर असते माझी, एवढी ही बुद्धी नाठी, नाही समजू शकत. म्हणून तो शरणभाव पाहिजे की खरंच आम्हा सगळ्या या जीवांची बुद्धी एकत्र जरी केली तरी तुम्ही त्याच्याही पलीकडचे आहात हे स्पष्टपणे समजूनच घेतलं पाहिजे. मग जे काही मी त्यांच्या आवडीप्रमाणे करीन ते सेवाभावामध्ये जाईल. परमपूज्य सद्गुरू श्री नितीनदादा रामदासी. वेगवेगळे संकलन. एका संध्याकाळी आश्रमात शांत वातावरण होते. एक शिष्य घाईघाईने गुरूंच्या कक्षात आला. चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. शिष्य म्हणाला, गुरुदेव, मनात 2 दिवसांपासून विचार येतोय पारायणाला बसावं का, पण लगेच दुसरा आवाज येतो, वेळ नाही, जमेल का, नियम पाळता येतील का, आणि मग गोंधळ सुरू होतो. काय करावं कळत नाही. गुरु शांतपणे म्हणाले, हा विचार मनात आला हेच पहिले निमंत्रण आहे. पण गोंधळ का होतो माहीत आहे? कारण मनाला शिस्त नको असते. साधना म्हणजे बांधिलकी आणि मनाला मोकळेपणा हवा असतो. शिष्य म्हणाला, म्हणजे हा गोंधळ चुकीचा आहे का? गुरु उत्तरले, गोंधळ चुकीचा नाही, तो तुझ्या अंतर्मनातील संघर्ष आहे. एक भाग तुला उन्नतीकडे नेऊ इच्छितो, दुसरा भाग आळस, भीती आणि शंकेकडे ओढतो. जिथे शंका वाढते तिथे कृती थांबते. शिष्याने विचारले, मग पारायणाला बसायचं की नाही हे कसं ठरवायचं? गुरु म्हणाले, स्वतःला 3 प्रश्न विचार. मी हे दिखाव्यासाठी करतोय का अंतःकरणातून? मी नियम पाळण्याची प्रामाणिक तयारी ठेवतो का? परिणामांची घाई आहे का की समर्पणाचा भाव आहे? जर उत्तर निर्मळ असेल तर बस, नाही तर आधी मन तयार कर. पारायण म्हणजे केवळ ग्रंथ वाचणे नाही, ते आत्मपरीक्षण आहे. त्या दिवसात तुझे विचार, वाणी, आचरण अधिक सजग असले पाहिजे. शिष्य थोडा शांत झाला. पण गुरुदेव, मध्येच खंड पडला तर? गुरु हसले. लहान मूल चालायला शिकताना पडते म्हणून चालणे सोडते का? प्रयत्न करत राहते. तसेच आहे. भीतीमुळे सुरुवातच केली नाही तर अनुभव कसा येईल? पण सुरुवात केली तर सातत्य ठेवण्याची प्रामाणिकता हवी. म्हणजे गोंधळावर उपाय काय? शिष्याने पुन्हा विचारले. गुरु म्हणाले, गोंधळ वाढला की थोडं शांत बसा, नामस्मरण करा, मग निर्णय घ्या. लक्षात ठेव, जिथे केवळ उत्साह असतो तिथे टिकाव नसतो. जिथे निष्ठा असते तिथे कृपा असते. पारायण हे कृपेचे साधन आहे, परीक्षा नाही. शिष्याने नम्रपणे चरणस्पर्श केला. त्याला उमगले, विचार येणे ही हाक असते. गोंधळ हा मनाचा खेळ असतो आणि निर्णय श्रद्धेने घेतला की मार्ग आपोआप सुकर होतो. त्या दिवसापासून त्याने एक गोष्ट ठरवली, गोंधळ आला की पळायचं नाही तर शांत होऊन गुरुकडे वळायचं.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम जय जय राम.